विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मुलांनो, पायथागोरसच्या सिद्धांताचा अभ्यास आपण मागील इयत्तेपासून करत आलेलो आहोत आणि ह्याच गुणधर्माचा वापर करून आज आपण पायथागोरसचा प्रमेयाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पायथागोरसचा प्रमेय काय आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. दिलेल्या गुणधर्मानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे PR हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. इतर दोन बाजू म्हणजेच PQ आणि QR. आता यामध्ये पायथागोरसचं सूत्र आपण यामध्ये लिहू शकतो. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. यामध्ये कर्ण कोणता आहे? PR, म्हणून PR चा वर्ग. त्यानंतर पहिल्या बाजूचा वर्ग. त्रिकोणामध्ये पहिली बाजू आपण PQ गृहीत धरूया, म्हणून इथे PQ चा वर्ग अधिक दुसरी बाजू QR आपण गृहीत धरूया, QR चा वर्ग. यानंतर त्रिकोण PQR मध्ये PQ ही पहिली बाजू, QR ही दुसरी बाजू, तसेच PR हा त्याचा काय कर्ण आहे. आणि म्हणून दिलेल्या बाजूंची लांबी इथे आपण PQ ची लांबी आपण स्मॉल p ने दर्शवूया, तसेच QR ची लांबी आपण स्मॉल r ने दर्शवूया आणि कर्णाची लांबी आपण Q ने इथे दर्शवूया. आणि म्हणून PR चा वर्ग आपण Q या अक्षराने दर्शवलेली आहे याची लांबी, म्हणून आपण Q चा वर्ग बरोबर PQ ची लांबी आपण P या अक्षराने दर्शवलेली आहे, म्हणून P चा वर्ग इथे येईल. त्यानंतर QR ची लांबी इथे आपण R या अक्षराने दर्शवली आहे, म्हणून इथे R चा वर्ग येईल. या प्रकारे पायथागोरसचे प्रमेय इथे तयार झालेलं आहे. याला असे देखील आपण इथे लिहू शकतो. आता याच पायथागोरसच्या प्रमेयाचा गुणधर्माचा अभ्यास करून पुढील पायथागोरसचे त्रिकूट आपण कसे ओळखणार आहोत हे आपण पाहूया. आता आपण पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय हे पाहूया. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटांमध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. आता त्रिकूट जाणून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरणे सोडून घ्यावे लागतील. त्यासाठी उदाहरण नंबर 1 इथे आपण पाहूया. 11, 60, 61 हे उदाहरण नंबर 1. यामध्ये नैसर्गिक संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. सर्वात मोठी संख्या नेहमीच आपण कर्ण म्हणून गृहीत धरायची आहे, तर यामध्ये सर्वात मोठी संख्या 61 आहे. त्यानंतर पहिली संख्या जर का आपण गृहीत धरली 11, 11 चा वर्ग इथे आपल्याला काढायचा आहे. 11 चा वर्ग किती येईल? वर्ग कसा काढायचा असतो? 11 ने 11 ला गुणून, 1 ने 1 ला गुणल्यानंतर 1, एकास 1 यांची बेरीज करून 121 हा 11 चा वर्ग इथे येईल. त्यानंतर दुसरी संख्या
60 आहे, 60चा वर्ग. 60चा वर्ग देखील आपल्याला इथे काढायचा आहे. 60ला 60ने गुणून त्याचा वर्ग आपल्याला काढावा लागेल. 0 0 0 6 0 अधिक 6 0 0 6 6 36. 60चा वर्ग इथे आलेला आहे 3600. त्यानंतर राहिलेली संख्या 61. याचा देखील आपल्याला वर्ग काढावा लागेल. 61 गुणिले 61. एकास 1 1 6 1 6 1 6 6 6 36. एकास 1 6 6 12. चाला 1 6 1 7 आणि 3 3 3721. 3721. आता 61 आपण इथे कर्ण गृहीत धरला होता आणि राहिलेल्या या दोन बाजू. आता दोन बाजूचा वर्ग 11चा वर्ग किती आहे 121. तसेच 60चा वर्ग किती आहे 3600. 3600. आता या दोघांची बेरीज आपल्याला इथे करायची आहे. $3600 अधिक 121. किती येईल यांची बेरीज 3721. म्हणजेच 11 आणि 60 यांच्या वर्गांची बेरीज 3721 म्हणजेच 11च्या वर्गा एवढी आलेली आहे. आणि म्हणून लिहित असताना लिहित असताना 11 व 60 यांच्या वर्गाची बेरीज 61च्या वर्गा एवढी 61च्या वर्गा एवढी आहे. आणि म्हणून दिलेली संख्या ही पायथागोरसचा त्रिकूट आहे. अशाच प्रकारची उदाहरणं सराव संच 2.1 मध्ये प्रश्न पहिला यामध्ये दिलेली आहे. ती सर्वांनी सोडवायची आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मला लगेच सेंड करायची आहे. आता आपण सराव संच 2.1 घेऊया. पेज नंबर पुस्तकामध्ये 38 पेज नंबर वरती सराव संच 2.1 दिलेला आहे. त्यातला प्रश्न पहिला. खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे सकारण लिहा. त्यातला प्रश्न पहिला कंसात 3 5 आणि 4 अशी संख्या तुम्हाला दिलेली आहे, नैसर्गिक संख्या. आता यामध्ये सर्वात मोठी संख्या जी आहे ती नेहमीच आपण कर्ण गृहीत धरायची आहे. सर्वात मोठी संख्या इथे किती आहे 5. आता इथे आपण आकृती काढून देखील यामध्ये आपण समजू शकतो. काटकोन त्रिकोण आधी आपण काढून घेऊया. त्रिकोण ए बी आणि सी. आता या त्रिकोणामध्ये सर्वात मोठी संख्या जी आहे आपण 5 ही नेहमीच आपण कर्ण गृहीत धरायची आहे, म्हणून 5 ही संख्या आपण इथे लिहिलेली आहे. त्यानंतर पहिली बाजू आपण ए बी आपण 4 सेमी गृहीत धरूया आणि राहिलेली बाजू आपण 3 सेमी गृहीत धरूया. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण
पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला माहिती आहे की पायथागोरसचं सूत्र काय? सूत्र पायथागोरसचा कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता कर्ण इथे किती आहे किंवा कर्णाची बाजू कोणती आहे? एसी. एसीचा वर्ग बरोबर पहिली बाजू आपण 4 सेमी घेतलेली आहे. कोणती बाजू आहे ती? ए आणि बी. ए बी चा वर्ग अधिक दुसरी बाजू कोणती आहे? बी सी चा वर्ग. त्यानंतर दिलेल्या बाजू आपण इथे लिहून घेतलेल्या आहे आणि आता त्या बाजूंची इथे लांबी जी दिलेली आहे ती लांबी आपण इथे लिहून घेऊया. एसी ची लांबी आपल्याला किती दिलेली आहे? 5. म्हणून इथे काय येणार? 5 चा वर्ग. एबी ची लांबी आपल्याला इथे दिलेली आहे किती आहे? 4. 4 चा वर्ग अधिक बीसी ची लांबी आपल्याला दिलेली आहे 3. 3 चा वर्ग. 5 चा वर्ग इथे आपण काढून घेऊया. 5 5 25. त्यानंतर 4 चा वर्ग 4 चौक 16 अधिक 3 चा वर्ग 3 त्रिक 9. त्यानंतर म्हणून 25 बरोबर 16 अधिक 9 किती होतात? 25. म्हणजे आलेलं उत्तर आणि आपला कर्णाचा वर्ग. कर्णाचा वर्ग किती आलेला आहे इथे? 25 आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आलेली आहे इथे? 25. म्हणजे कर्णाचा वर्ग आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आपली इथे सारखी आलेली आहे आणि म्हणून दिलेली संख्या ही पायथागोरसची त्रिकूट आहे. हे आपल्याला खाली लिहायचं आहे. आता त्यानंतर प्रश्न पहिल्यामधील पहिलं उदाहरण आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आपण इथे पाहूया. 4, 9 आणि 12. यामध्ये देखील सर्वात मोठी संख्या जी आहे ती आपण कर्ण गृहीत धरणार आहोत. आकृती काढून घेऊया आपण. काटकोन त्रिकोण ABC दिलेली संख्या म्हणजेच लांबी त्याची असणारे ती आपण इथे लिहून घेऊया. सर्वात मोठी संख्या कर्ण असणारे 12 सेमी. पहिली बाजू आपण 9 सेमी घेऊया, दुसरी बाजू आपण 4 सेमी घेऊया. त्यानंतर पायथागोरसचं सूत्र आपण इथे लिहून घेऊया. काय पायथागोरसचं सूत्र? कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्णाची संख्या आपल्या कर्णाची लांबी इथे आपल्याला दिलेली आहे. किती आहे कर्णाची लांबी? 12. पहिली बाजू AB ची लांबी इथे आपल्याला दिलेली आहे किती आहे? 9. 9 चा वर्ग. त्यानंतर दुसरी बाजू BC इथे देखील आपल्याला BC ची लांबी दिलेली आहे 4. 4 चा वर्ग. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला 12 चा वर्ग काढावा लागेल. 12 चा वर्ग काढत असताना 12 गुणिले 12 बे दोन्ही 4 बे एक बे एकी 2 2 एकी 1 1 4 4 2 2 4 आणि एकाला 1. 12 चा वर्ग इथे आलेला आहे 144. त्यानंतर 9 चा वर्ग इथे आपल्याला काढायचा आहे. 9 9 81 अधिक 4 चा वर्ग 4 चौक 16. पुढे 144 बरोबर 81 अधिक 16. आता इथे आपल्याला दोघांची बेरीज करावी लागेल. 81 अधिक 16. 6 आणि 1 7, 8 आणि 1 9. किती आली आहे बेरीज? 97. म्हणजे बघा कर्णाचा वर्ग इथे किती आहे? कर्ण किती आहे आपला? 12. 12 चा वर्ग किती आहे? 144.
आणि दिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आली आहे 97. म्हणजे दोन्ही पण संख्या इथे आपल्याला वेगवेगळ्या दिसत आहेत आणि म्हणून इथे आपल्याला लिहावं लागेल की दिलेली संख्या ही पायथागोरसची त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. कर्ण वर्ग 144 बरोबर दिलेल्या बाजूचा वर्गांची बेरीज ही सारखी आलेली नाहीये, म्हणून लिहित असताना 144 बरोबर नाही 97. कधी पण लिहित असताना ज्यावेळेस संख्या दुसरी आलेली असेल त्यावेळेस आपल्याला बरोबरचं चिन्ह न देता यावरती एक अशी काट मारायची आहे. अशाच प्रकारची दुसरी उदाहरणं तुम्ही प्रत्यक्ष सोडवायची आहे आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायची आहेत. कोणाची मापे 30 अंश 60 अंश 90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. आता काय गुणधर्म आहे ते, तर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू म्हणजे हा जो कोन आपला दिसतोय एल हा 30 अंशाचा आहे आणि त्याच्या कोनासमोरील बाजू MN ही कर्णाच्या निम्मी असते. निम्मी असते म्हणजे 1/2 एवढी असते. तसेच 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू 60 अंश म्हणजे कोन N याच्या कोनासमोरील बाजू MN ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट एवढी असते. तर हा गुणधर्म इथे आपल्याला पाहायचा आहे. तर त्रिकोण एलिमेंट मध्ये त्रिकोण LMN मध्ये कोन L बरोबर 30 अंश, कोन N बरोबर 60 अंश, तसेच राहिलेला कोन M बरोबर 90 अंश. दिलेली माहिती इथे आपण लिहिलेली आहे. आता 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी आहे. 30 अंश म्हणजे हा कोन L याच्या समोरील बाजू MN ही काय कर्णाच्या निम्मी आहे. मग लिहित असताना आपल्याला इथे असं लिहावं लागेल 30 अंश कोनासमोरील बाजू बरोबर MN. कोणती बाजू आहे MN. किती आहे निम्मी आहे. निम्मी आहे म्हणून बरोबर 1/2 गुणिले कोणाच्या निम्मी आहे कर्णाच्या. कर्ण कोणता आहे LN म्हणून LN. कोन N हा 60 अंशाचा आहे आणि त्याच्या समोरील बाजू LM ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 एवढी आहे. म्हणून लिहित असताना आपण 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती बाजू आहे कोणासमोरील LM किंवा ML. ML बरोबर किती आहे वर्गमुळात 3/2 कर्ण LN. आता पुढे समजा तुम्हाला जर LN म्हणजे हा जो कर्ण आहे याची किंमत जर का आपल्याला दिलेली असेल 6 सेंटीमीटर, LN बरोबर 6 सेमी, तर MN
व एल एम आपल्याला इथे काढावं लागेल. मग एल एम काढत असताना एम एन आणि एल एम आपल्याला विचारलेलं आहे. आता एम एन काढत असताना एम एन बरोबर दिलेलं आहे आपल्याला इथे. एम एन बरोबर 1/2 गुणिले एल एन गुणिले एल एन. आता एल एन म्हणजेच हा जो कर्ण आपल्याला दिलेला आहे, एल एन ची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे 6 सेंटीमीटर. म्हणून 1/2 गुणिले 6. इथे 2 ने 6 ला भाग जाईल, बेत्रिक 6. उत्तर आलेलं आहे इथे आपला 3. एम एन ची किंमत इथे आपल्याला मिळालेली आहे 3 सेंटीमीटर. एम एन ची किंमत इथे आपल्याला मिळालेली आहे 3 सेंटीमीटर. आता आपण एल एम ची किंमत काढूया. एल एम किंवा एम एल. एम एल बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले एल एन. दिलेल्या किमती लिहून घ्या. वर्गमुळात 3/2 गुणिले एल एन दिलेले आपल्याला किती दिलेले आहे? 6 सेमी. 6 सेमी इथे लिहून घ्या. बरोबर 2 ने 6 ला भाग जातो, बेक बे बेत्रिक 6 आणि म्हणून 3 वर्गमुळात 3 सेमी. काय मिळाले आपल्याला? ही एम एल ची किंमत. अशा प्रकारे आपल्याला एम एन आणि एम एल या दोन बाजूंच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण कोणाची मापे 45°, 45°, 90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म पाहणार आहोत. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45° व 45° मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. कर्ण आपला ZY आहे आणि यामध्ये दोन्ही बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. XY ही कर्णाच्या 1/2 एवढी असते. तसेच दुसरी बाजू देखील 1/2 एवढी असते. आता कोन Z समोरील बाजू XY आहे तर कोन Y समोरील बाजू ZX आहे. हे आपण आधीच्या गुणधर्मामध्ये अभ्यासलेले आहे. तर काटकोन करणारी जी प्रत्येक बाजू आहे, यामध्ये काटकोन करणारी जी प्रत्येक बाजू आहे ती 1/2 एवढी आहे. मग यावरून आपण XY बरोबर 1/2 गुणिले ZY म्हणजेच आपल्याला जो कर्ण दिलेला आहे तो, तसेच व XZ बरोबर 1/2 गुणिले कर्ण जो दिलेला आहे आपल्याला. जर ZY बरोबर 3/2 सेमी दिलेला असेल, तर XY व XZ आपल्याला इथे काढावं लागेल. आता इथे आपण XY व XZ बरोबर 1/2 कारण दोघांच्या किमती इथे आपल्याला सारख्याच दिलेल्या आहे, म्हणून आपण 1/2 इथे लिहिलेले आहे. आणि म्हणून XY बरोबर XZ बरोबर 1/2 गुणिले कर्ण ZY दिलेला आहे आपल्याला. आता ZY ची किंमत आपल्याला दिलेली आहे, म्हणून 1/2
गुणिले ZY ची किंमत आपल्याला दिलेली आहे 3 वर्गमुळात 2. यानंतर वर्गमुळात 2 इथे कट होतील आणि 3 गुणिला 1 म्हणजे 3 सेमी आपल्याला XZ आणि XY च्या किमती इथे मिळालेल्या आहेत. बाजू XY बरोबर XZ बरोबर 3 सेमी.